इतका हैराण झालतो. नगर, राऊरी आणि पोयगावचे जे तज्ञ डॉक्टर आहेत सर्वांकडे भरपूर व्हिजिट केल्या. तेवढ्यापुरतं गोळ्या औषध इंजेक्शनद्वारे फरक पडायचा, परंतु त्रास जैसे ते राहायचा. डॉक्टर म्हणायचे फक्त वजन कमी करा. मग हे वजन कमी करण्यासाठी मी संध्याकाळी फिरायला जायचो, विद्यापीठला जिमला जायचो, कधी कधी उपाशी राहायचो, कमी आहार घ्यायचो, परंतु कधी माझं वजन कमी झालं नाही. उलट कधी कधी वाढायचं पण. आणि मग मला खूप म्हणजे असं विचित्रपणा वाटायचा की हे नेमकं होतंय काय. परंतु माझं नशीब चांगलं की माझे ग्रेट कोच माझे ग्रेट कोच किरण पवार सर आणि सुपर कोच राहुल पटेकर सर यांच्याशी पडली. त्यांनी मला या कम्युनिटी बाबत सांगितलं आणि मी कम्युनिटीत आलो आणि वर्कआउट करायला लागलो. पहिल्या महिन्यामध्ये म्हणजे सकस संतुलित आहारामुळे माझं पहिल्या महिन्यामध्ये जवळपास 1100 ग्रॅम वजन कमी झालं. आणि जसं वजन कमी झालं तसं म्हणजे मला धाप लागणं, आळस, थकवा आणि जे शुगर बीपीचा त्रास होता तो जरा कमी व्हायला लागला आणि मी आनंदित झालो. आणि त्यानंतर वेळोवेळी ऐकलेला आपला एज्युकेशन कॉल आणि मॅरेथॉन यामध्येच खरं तर माझं वजन कमी झालं. आणि जवळपास पहिल्या 7 महिन्यामध्ये मी माझं 28 किलो वजन कमी झालं. आणि जसंही वजन कमी झालं तसं मी आजपर्यंत एकही दुखण्यासाठी म्हणून मी दवाखान्यामध्ये डॉक्टरांकडे गेलो नाही. त्यामुळे मी थँक्यू म्हणेल माझे कोच किरण पवार सर, राहुल सर, मेंटॉर सचिन बागल सर, की सर्वांमुळे मी आज चांगला वर्कआउट करू शकतो, चांगलं माझं लाईफस्टाईल जगू शकतो. 5 पिलर मेंटेन केले आणि 5 पिलर माझ्यामध्ये उतरवण्यासाठी माझ्या कोचने जे कष्ट घेतले, त्या कष्टासाठी मी त्यांना सलाम करतो. आणि त्यांनीच आज मला या ठिकाणी इन्व्हाइट करून आपले जे कम्युनिटी मेंबर आहेत, या सर्वांना आरोग्याविषयी काहीतरी माहिती द्या म्हणून जे मला या ठिकाणी बोलवलं, संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि आज मी जो एक महत्वाचा आजार असतो पहा उतार वयामध्ये होणारा सायटिका, सायटिका या आजाराबद्दल आपल्या सर्वांना माहिती देणार आहे. मग आता सायटिका ही जी शीर आहे, ही शीर म्हणजे आपल्या शरीरातील एक महत्वाची शीर आहे, जी मानेपासून सुरू होते कमरेपर्यंत आणि कमरेपासून थेट पायापर्यंत. कालच आपल्या सुपर कोच चेतना गायकवाड मॅडम यांनी जे बोन हेल्थ या टॉपिक मधून आपल्याला हाडांची जी माहिती दिली आणि त्यांनी सांगितलं होतं की त्या हाडांच्या मागे म्हणजे आपला जो पाठीचा कणा असतो, त्या कण्याखाली जो एक मऊ हाडांचा भाग असतो ज्याला आपण कार्टिलेज म्हणतो. त्या कार्टिलेज आणि हाडामध्ये म्हणजे आपण त्याला शक्यतो गादी म्हणतो पहा. हाडांखाली जी गादी असते, त्या गादीच्या वर आणि हाडांच्या खाली जी एक शीर असते म्हणजे ती शीर मेंदूपासून, मानेतून, आपल्या माकड हाडापासून कमरेपर्यंत आणि कमरेपासून थेट पायापर्यंत टाचेपर्यंत ती शीर असते. तिला सायटिका शीर असे म्हणतात. आणि आपला जो कमरेचा जो मेन कप्पा असतो किंवा जो मेन भाग असतो, त्या मेन भागाजवळ जो एक या ठिकाणी सरांनी आता दाखवले, तुम्ही झूम करून सुद्धा पाहू शकता. कमरेच्या मध्यभागी जी एक आपण असं म्हणू सायकलचं जे चाक असतं, चाकामध्ये जो अक्सल असतो आणि त्या अक्सल भोवती जी चकती असते, तसा हा जो अक्सल म्हणून जो कमरेचा मध्य भाग असतो, त्या म्हणजे त्याला न्यूक्लियस म्हणतात. आणि त्या न्यूक्लियस भोवती एक चकती असते आणि ती चकती तिथून ती शीर निघते पहा. ती शीर थेट खाली अशी पायापर्यंत जाते. म्हणजे जवळपास आपला उजवा पाय या सायटिका शीरचा पीडित असतो. मग हा सायटिका म्हणजे काय? तर हा सायटिका म्हणजे आपल्या शरीरातील जी सर्वात मोठी मज्जातंतू असते, की जिला सायटिका शीर असे म्हणतात. ती शीर मानेपासून कमरेपर्यंत दाबल्यामुळे जो पाठीचा, कमरेचा आणि मांड्यांचा जो भाग दुखतो, त्याला आपण सायटिका आजार असे म्हणतो. मग या सायटिका आजारामध्ये सर्वप्रथम लक्षण असतं पाठदुखीचं, त्यानंतर कंबर दुखणे, त्यानंतर पायामध्ये मुंग्या येणे आणि पाठ, कंबर किंवा आपला पाय संपूर्णपणे असा बधीर होऊन जातो. शक्यतो कधी कधी पहा आपण जास्त वेळ जर एका ठिकाणी बसलो तर आपल्या पायाला लगेच मुंग्या येऊन जातात. म्हणजे भविष्यामध्ये उतार वयामध्ये आपल्याला सायटिका नावाचा आजार होण्याची ही दाट शक्यता असते. मग सायटिका अचानक होतो का? तर नाही. सायटिका हा आजार आपण तरुणपणामध्ये जास्त कष्ट करतो किंवा जास्त प्रवास करतो, त्या लोकांना 40 नंतर हा सायटिकाचा त्रास
होण्याचं प्रमाण जास्त असतं. तरुणपणामध्ये अंगात बळ जास्त असतं, त्या बळावर आपल्याला ते सर्व काही जाणवत नाही. परंतु जसं वय आपलं उतरतं लागतं तसा हा आजार डोकं वर काढत असतो आणि मग शरीराच्या कोणत्याही एका भागामध्ये असा प्रचंड त्रास होऊन हा त्रास अगदी शरीराकडून आपल्या पायाकडे जातो आणि आपल्या तळपायाची आग होत असते. याचं सर्वात प्रथम लक्षण म्हणजे आपल्या तळपायाची आग होणे. जेव्हा ही तळपायाची आग अतिशय तीव्र होते त्यावेळेस माणूस म्हणजे असा साधा नीट उभा सुद्धा राहू शकत नाही, त्याची कामे सुद्धा व्यवस्थित करू शकत नाही. म्हणजे आपण आयुर्वेदात आपण शिकला असेल की आपले जे पंचेंद्रिय कान, नाक, त्वचा, जीभ, डोळे हे जे सगळे अवयव, या सगळ्या अवयवांची जी एक शिर आहे, ती शिर आपल्या सायटिका शिरेला जोडलेली असते. तिथून ती मेंदूला आणि मेंदूपासून येणारी ती शिर पाठीच्या आपण माकड हाड म्हणतो, त्या माकड हाडापासून ती आपल्या कमरेच्या सेंटरला जोडलेली असते आणि सेंटर पासून ती सायटिका शिर अशी पार अगदी मांड्यापासून पोटऱ्यातून ती टाचेपर्यंत गेलेली असते. ज्यावेळेस ही सायटिका शिर कोणकोणत्या कारणाने दुखते ते आपण पाहू. सायटिकाची जी कारणे आहेत म्हणजे अतिलठ्ठपणा, सर्वात महत्वाचं कारण म्हणजे अतिलठ्ठपणा. म्हणजे शरीरामध्ये BMI 25-30च्या पुढे असतो. म्हणजे शरीराची जी चरबी स्टोअर करण्याची क्षमता असते त्या क्षमतेपेक्षा जास्त चरबी जर शरीरात असेल म्हणजे आपण अतिलठ्ठ या पणाकडे जात असू तर त्या चरबीमुळे सुद्धा ही शिर काय होते, दबली जाते. आपलं अधिक वजन, त्यानंतर वय वर्ष 40-45 नंतर मणक्याची झीज होत जाते. मणक्याची झीज होताना मग काय होतं, कॅल्शियमची कमतरता होते, व्हिटॅमिन डी ची कमतरता होते किंवा मग सतत आपल्याला बैठ काम असतं. त्यानंतर व्यायामाचा अभाव असणे, क्षमतेपेक्षा जास्त वजन उचलणे, बस किंवा आपली जी टू व्हीलर असते त्यावरून प्रवास करताना सतत खालून असे धक्के लागणे. त्यानंतर वयाची 50 उलटली की मग आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता सुरू होते, व्हिटॅमिन डी ची सुद्धा कमतरता सुरू होते. मग आपण काय करतो, बसताना मग आपले जे हाडे ते हाडे जर आपलं वजन व्यवस्थित पेलू शकले नाहीत तर आपण असं वेडवाकडं बसायला सुरुवात करतो. म्हणजे वेडवाकडं पहिल्यापासून बसणं सुद्धा हे भविष्यात सायटिका होण्याचं एक लक्षण आहे आणि या सर्व कारणाने हा जो सायटिका होतो. पण ध्यानात घ्या, या ठिकाणी आपण हे समजून घ्यायला पाहिजे, हे सगळे जे कारण आहेत म्हणजे कोणते अतिलठ्ठपणा म्हणजे वजन आपण मेंटेन ठेवणं, आहारामधून कॅल्शियम, व्हिटॅमिन डी घेणं, बैठं काम जर सतत असेल तर वेळोवेळी थोडंफार तासातासाने फिरणं, दररोज नियमित व्यायाम करणे, क्षमतेपेक्षा अधिक वजन न उचलणे, बसवरून बाईकवरून प्रवास करताना योग्य ती काळजी घेणे. त्यानंतर जसं आपलं वय वाढत जातं तसं आपण आपला आहार सुद्धा बदलला पाहिजे. ह्या सर्व कारणामुळे जे सायटिका होतो तो सायटिका आपण आजार बरा करू शकतो. म्हणजे सायटिका हा आजार हा असाध्य आजार नाही तर त्यातून आपण स्वतःला बदलू शकतो. त्यानंतर आपण सायटिकाची लक्षणे पाहू. आता आपण सर्वजण जेवढे कॉलवर आहोत, मग मी आता यानंतर आपण जे लक्षणं सांगणार आहे, या लक्षणामध्ये जर आपण कुठेतरी फिट बसत असू, हे लक्षण आपल्याला जाणवत असेल, तर नक्की ध्यानात घ्यायचं, भविष्यामध्ये आपल्याला सायटिका होऊ शकतो. नंबर 1, पाठीच्या खालच्या भागामध्ये दुखणे. म्हणजे आपली जी पाठ आहे, बसताना किंवा झोपताना आपण जर नीट लक्ष दिलं किंवा काहींची तर इतकी दुखते की लगेच त्यांना जाणवतं. म्हणजे पाठीचा खालचा भाग नेहमी दुखणे. त्यानंतर कंबर, नितंब, मांडी, पोटरी यामध्ये सतत वेदना होत जाते. त्यानंतर अशा परिस्थितीत जर आपण खाली बसलो तर उठताना त्या वेदना इतक्या तीव्र होतात की आपल्याला त्यानंतर उठणं मुश्किल होतं. कदाचित बसल्यानंतर जास्त वेळ बसल्यानंतर पायाला मुंग्या येतात. मुंग्या आल्या की आपल्याला लवकर उठल्यानंतर आपला तोल सुद्धा सांभाळता येत नाही. म्हणजे कमरेपासून उजवा भाग ते टाचेपर्यंत अशा असह्य कळा होऊन जातात की ज्यामुळे आपल्याला भविष्यामध्ये सायटिका त्रास होण्याचं हे गंभीर लक्षण आहे. त्यानंतर काही काही लोकांच्या तळपायातच खूप जळजळ होत असते किंवा तळपायामध्ये मुंग्या येतात. हे सुद्धा सायटिकाचं एक लक्षण आहे. त्यानंतर त्या पायामध्ये असा अशक्तपणा येतो, सुन्नपणा म्हणू आपण त्याला, किंवा पाय हलवण्यास आपल्याला त्रास होतो. मुंग्या आल्यानंतर सुद्धा आपल्याला पाय हलवताना सुद्धा त्रास होतो किंवा पाय सुद्धा हलवता येत नाही. त्यानंतर नितंबाच्या आपल्या एका बाजूला कोणत्या तरी एका बाजूला सतत वेदना होत असतात आणि जर आपल्याला अशा स्थितीत जास्त वेळ बसावं लागलं तर उठताना मात्र आपल्याला असं
कुबड वाकून उठावं लागतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सतत ज्याला पाठदुखी असते त्याला भविष्यामध्ये सायटिका या त्रासाला सामोरं जावं लागतं. सायटिका हा त्रास सामान्यतः पाठदुखीपासून सुरू होतो आणि तळपायापर्यंत पोहोचतो. त्यामुळे आपल्या पाठदुखीवर जर आपण वेळेत उपचार केला नाही तर त्याचं सायटिकामध्ये रूपांतर भविष्यामध्ये होणार आहे. त्यानंतर आपण आता हा जर सायटिका एखाद्याला झाला तर त्यावर काय उपचार केले पाहिजेत? तर सर्वात प्रथम म्हणजे योगासनं केली पाहिजेत. आपण व्यायाम करतो आणि आपल्या व्यायामामध्ये योगासनं पण करतो. ध्यानात घ्या, लक्षात घ्या, योगासनं म्हणजे एक सायटिका झालेल्या लोकांसाठी वरदान आहे. परंतु या ठिकाणी हे पण लक्षात घ्यायला पाहिजे, आपण ज्यावेळेस योगासनं करतो त्यावेळेस आपलं रक्ताभिसरण वाढतं, आपल्या शरीराला लवचिकता येते, परंतु आपल्या शरीरातून कॅलरी बर्न होत नाही. जर आपल्याला कॅलरी बर्न करायच्या असतील तर आपल्याला व्यायामच केला पाहिजे. म्हणजे व्यायामातून आपलं रक्ताभिसरण वाढतं, आपलं व्हिजरल फॅट कमी होते आणि आपल्या कॅलरी पण बर्न होतात. त्यामुळे आपण रेग्युलर एक्सरसाइज केला पाहिजे. त्यातल्या त्यात स्ट्रेचिंग सारखे जे एक्सरसाइज आहेत, म्हणजे उदाहरणार्थ आपण उष्ट्रासन असेल, पश्चिमात्तासन असेल, भुजंगासन असेल, या सर्व आसनांचा समावेश आपल्या वर्कआउटमध्ये असतो. हे सर्व वर्कआउट केले की आपल्याला सायटिकाचा त्रास होत नाही. त्यामध्ये धनुरासन आलं, मर्कटासन आलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे जे योगासन आणि आपले व्यायाम प्रकार यातील फरक जर लक्षात घेतला तर यातून आपण आपलं वजनही मेंटेन करू शकतो, रक्ताभिसरणही चांगलं ठेवू शकतो आणि आपली जी सायटिका नर्व आहे ती सायटिका नर्वचं आरोग्य चांगल्या प्रकारे ठेवू शकतो. त्यानंतर जर आपण वय वर्ष 50-55च्या पुढे असाल तर वयोमानानुसार जी झीज झालेली असते ती झीज भरून काढण्यासाठी आपण कॅल्शियम आणि जॉईंट सपोर्ट जर घेतले किंवा कॅल्शियम युक्त आहार जर घेतला, उदाहरणार्थ शेवग्याच्या शेंगा, तरीही त्यातून भरपूर प्रमाणात आपल्याला कॅल्शियम मिळून त्यानंतर सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये आपण व्हिटॅमिन डी घेऊन आपलं शरीराचे हाडांचे आरोग्य चांगले ठेवू शकतो आणि आपण सायटिकापासून दूर राहू शकतो. त्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्यावेळेस आपण आपल्या कम्युनिटीमध्ये आलो त्यावेळेस आपण 5 पिलर शिकलो. या 5 पिलर मध्ये सुद्धा एक महत्वाचा घटक आहे पाणी. त्यावेळेस आपण पाणी पितो का? पूर्वी आपण कसे पाणी प्यायचो, जेव्हा ताण लागेल त्यावेळेस अर्धा लिटर 1 लिटर पाणी प्यायचो, त्यानंतर 4 तास पाणी नाही प्यायचं. परंतु या ठिकाणी आल्यानंतर आपल्या शरीराला आपण दर तासाला 300 ते 400 ml पाणी बसून सिप करून पितो की जेणेकरून वॉटर रिटेशन चांगल्या प्रकारे होतं. परंतु पाणी पिणाऱ्यांची किंवा आपल्या सर्वांची ही एक चूक म्हणू आपण की जे लोक अन्न घेतात, नंबर 2, अन्न एक घास 32 वेळा चावायला पाहिजे तो चावला जात नाही. परंतु कधी कधी भाजीमध्ये मिरची जास्त असेल, भाजी तिखट जास्त असेल तर ते लोक काय करतात किंवा आपण सर्वजण मध्ये मध्ये 2 घासाच्या मध्ये लगेच पाणी प्यायचं. जर आपण असं जेवण करताना मध्ये मध्ये पाणी पित असू तर त्या पाण्यामुळे खाल्लेलं जे अन्न आहे ते अन्न सडतं आणि त्यामध्ये जो एक गॅस तयार होतो, हा गॅस जास्त प्रमाणामध्ये या सायटिका नर्व मध्ये जाऊन बसतो आणि सायटिका नर्व खराब करण्याचं ते एक मुख्य लक्षण आहे. त्यामुळे आपण कम्युनिटीमध्ये आल्यानंतर जे पाणी पिण्याची आपल्याला सवय लागली की जेवणापूर्वी अर्धा तास आणि जेवणानंतर अर्ध्या ते पाऊण तासानंतर जर आपण पाणी पिलो म्हणजे खाल्लेलं जे अन्न आहे ते एक घास आपण 32 वेळा जर चावला तर ते अन्न संपूर्णपणे ऍब्सॉर्ब करण्याचं काम आपलं शरीर करेल आणि तो गॅस तयारच होणार नाही. त्यामुळे सायटिका नर्व बिघडण्याचं काही कारण येत नाही. त्यानंतर आपण घरच्या घरी जर समजा आपल्याला पाठदुखी किंवा सायटिकाचा त्रास होत असेल तर आपण किमान दररोज सकाळी 4-5 लसणाच्या ज्या पाकळ्या असतात, लसूण घरामध्ये असतो पा, लसणामध्ये सर्वात जास्त अँटीऑक्सिडंट इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत. लसणाच्या 4-5 पाकळ्या आपण ठेचू शकतो. त्यानंतर 1 कप भर दूध गरम करून जर ते आपण समजा मिक्सर मधून जर व्यवस्थित त्याचा गर काढला, होता होईल तेवढा अर्धा चमचा जर आपण त्यामध्ये मध टाकला आणि हे मिश्रण फक्त फार फार तर कपभर ते जर आपण दररोज सकाळी घेतलं तर त्यातून सुद्धा आपल्याला सायटिकाचा त्रास कमी होऊ शकतो. त्यानंतर सायटिकाचा त्रास होऊ नये म्हणून आपण आहारातून वातळ पदार्थ वर्ज्य केले पाहिजेत किंवा वातळ पदार्थ कमी खाल्ले पाहिजेत.
कारण वातळ पदार्थ किंवा दुसरा कोणताही एखादा पदार्थ आपण जर तो सतत खात राहिलो तर त्यातून शरीरामध्ये जो वात निर्माण होतो, त्या वातामुळे आपल्या शरीरातील हाडाखालील जी मऊ हाडांची गादी असते, ज्याला आपण कार्टिलेज म्हणतो, हे कार्टिलेज सुद्धा बाजूला सरकतं. कार्टिलेज बाजूला जर सरकलं तर त्यामुळे सुद्धा ही सायटिका शिर दबली जाऊ शकते आणि त्यातून आपल्याला भविष्यामध्ये सायटिकाचा आजार होतो. त्यानंतर आपल्यामधील सर्वात मोठी चूक, जड वस्तू खाली उचलून खाली वाकून अशी पटकन उचलायची. मग आपल्या क्षमतेपेक्षा जर मोठी जड वस्तू जर आपण उचलण्याचा प्रयत्न केला तर आपल्या सायटिका शिरवर ताण येतो. त्यामुळे ती जर वस्तू जड असेल तर आपण 4-5 जणांनी मिळून शक्यतो ते असं सरळ पायावर खाली बसून मग ती वर उचलली पाहिजे, की जेणेकरून आपल्या सायटिका शिरेला त्रास होणार नाही. किंवा जड वस्तू असेल तर तिचे छोटे छोटे भाग करा आणि हलकं वजन आपण एकटे पण उचलू शकतो. त्यामुळे ही कधी चूक करायची नाही की आपण जड वस्तू क्षमतेपेक्षा जास्त जड वस्तू आपण एकट्याने उचलायची नाही. त्यानंतर आपण आपल्या दररोजच्या वर्कआउट मध्ये जे पुल डाऊन करताना जे स्ट्रेचिंगचे एक्सरसाइज करतो, म्हणजे कमरेतून एका बाजूला वाकणे, दुसऱ्या बाजूला वाकणे, असे आसनं आपण जर 10-12 वेळा जरी केले तर सायटिका नर्वला चांगल्या प्रकारे फरक पडतो. त्यानंतर नेहमीच्या आहारामध्ये आपण हिरव्या पालेभाज्यांचा समावेश केला पाहिजे. कारण हिरव्या पालेभाज्या ज्या असतात, वनस्पती अन्न तयार करताना प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे अन्न तयार करते आणि हे अन्न तयार करण्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज असते. वनस्पती पेशीमध्ये जे हरितद्रव्य असतं, त्या हरितद्रव्यामध्ये मॅग्नेशियम नावाचं मूलद्रव्य असतं. या मॅग्नेशियममुळे वनस्पती स्वतःचं अन्न तयार करतात आणि मग आपण ज्या वेळेस पालेभाज्या खातो, जर पालेभाज्या खाण्याचं प्रमाण कमी असेल तर आपल्या शरीरामध्ये मॅग्नेशियम कमी प्रमाणात जातो आणि त्यातल्या त्यात जर आपण दुसऱ्या एखाद्या व्याधीने जर त्रस्त असू तर ती व्याधी दूर करण्यासाठी आहारातून घेतलेलं सर्व मॅग्नेशियम ती व्याधी दूर करण्यासाठीच वापरलं जातं आणि मग सायटिका शिरेचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आवश्यक असलेलं मॅग्नेशियम सुद्धा आपल्या शरीराला जर मिळालं नाही तरी सुद्धा आपली सायटिका नर्व तिचं पोषण न झाल्यामुळे ती थकते, दबते आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला सायटिकाचा त्रास होतो. मग यावरून ज्या वेळेस आपण आजारी असतो किंवा आपल्याला एखादी व्याधी जास्त प्रमाणात असते त्यावेळेस आपण किंवा डॉक्टर सुद्धा आपल्याला जास्त प्रमाणामध्ये पालेभाज्या खाण्याचं रेफर करतात की त्या पालेभाज्यामधून आपण आपल्या शरीरामध्ये मॅग्नेशियम घेतलं पाहिजे आणि आपल्या सायटिका नर्वचं आरोग्य चांगल्या प्रकारे ठेवलं पाहिजे. त्यानंतर जर समजा वय वर्ष 45, 50, 55 नंतर जर आपल्याला सायटिकाचा त्रास होत असेल तर मग आपण दवाखान्यात जातो. त्यावेळेस आपल्याला डॉक्टर एक्स-रे करायचं सांगतात, सिटी स्कॅन करायचं सांगतात किंवा MRI करायचं सांगतात. मग यावरून काय केलं जातं की ती जी सायटिका नर्व आहे, ती सायटिका नर्व किती सुजली आणि त्यामुळे शरीरामध्ये ज्या सायटिकाच्या वेदना होतात त्या वेदना कमी करण्यासाठी डॉक्टर आपल्याला फक्त इंजेक्शन, गोळ्या, औषधे देतात. त्यामुळे आपल्याला काही काळासाठी फरक पडतो, कायमस्वरूपी सायटिका नावाचा आजार बरा होत नाही. त्यामुळे एक्स-रे, सिटी स्कॅन, MRI कडे जाण्यापेक्षा, गोळ्या, औषध, इंजेक्शन घेऊन आपला वेळ वाया घालण्यापेक्षा आपण जर नियमित व्यायाम प्रकार केला, स्ट्रेचिंग केलं, योगासने केले तरी आपल्याला सायटिका पासून चांगला आराम मिळू शकतो. त्यानंतर जर आपण डॉक्टरांकडे गेलोच आणि आपल्याला पर्यायच नसेल तर डॉक्टर काय करतात, प्रोलोथेरपी नावाची ट्रीटमेंट करतात. म्हणजे प्रोलोथेरपी म्हणजे काय, शरीरातील विविध ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी अशा भयंकर वेदना होतात त्या भयंकर वेदना दूर करण्यासाठी इंजेक्शनद्वारे त्या वेदना दूर केल्या जातात. ही प्रोलोथेरपी म्हणजे ही एक म्हणजे विना शस्त्रक्रिया थेरपी असते. यातून शरीराच्या ज्या भागामध्ये वेदना होतात त्या वेदना दूर करण्यासाठी इंजेक्शन दिले जातात. त्यामध्ये मग 4-6 इंजेक्शन असू शकतात, 4-6 इंजेक्शनचा कोर्स असू शकतो. जसं एखाद्याला मुळव्याध भगंदर फिशर होतं, डॉक्टरांकडे जातात आणि मग जातं त्या इंजेक्शनद्वारे मग ते कोंब असतील किंवा जास्तीचा जो भाग बाहेर आलेला असेल, ती जी शिर दबलेली असेल किंवा फुटत असेल, ती शिर काय होते
बळकट बनते किंवा त्याला मूळव्याधाचा त्रास होत नाही, कोंब जळून जातात. अगदी त्याप्रमाणे शरीरातील प्रत्येक भागातील वेदना दूर करण्यासाठी प्रोलोथेरपी वापरली जाते. तशी ही प्रोलोथेरपी वापरून सुद्धा सायटिकाची सूज, वेदना दूर सुद्धा केली जाते. परंतु हा उपचार महागडा असतो, तो सर्वसामान्याला परवडत नाही. आणि जरी सर्वसामान्यांनी पैसे खर्च करून हा उपचार केला तरी 100% सायटिकाचा आजार बरा होईल याची सुद्धा खात्री देता येत नाही. त्यानंतर आपण जर फिजिओथेरपिस्ट कडे गेलो, फिजिओथेरपिस्ट काय करतात, ते सुद्धा इंजेक्शन गोळ्या देतात, पाठीला आधार देणारे, आपले स्नायू मजबूत होणारे किंवा आपल्या शरीराची लवचिकता सुधारण्यासाठीचे व्यायाम करून घेतात. आणि ते व्यायाम तर मग आपणही आपल्या वर्कआउट सेशनला करतो, स्ट्रेचिंग मध्ये करत असतो. म्हणजे फिजिओथेरपिस्ट गोळ्या औषधे देऊन आपल्याला आपले व्यायाम करायला लावतात. ते व्यायाम आपण आपल्या घरी घर बसल्या सुद्धा करू शकतो. त्यानंतर सायटिकावर योग्य उपचार न झाल्यास, सायटिकावर दुर्लक्ष झाल्यास आणि नाईलाज असेल तर मग ऑपरेशन करावेच लागते. त्यामुळे मग 100% आपल्याला आपल्या हालचालीवर मर्यादा येतात, आपल्याला बेड रेस्ट घ्यावीच लागते. आणि जर ऑपरेशन करायचंच असेल, आपल्या शरीरावर आपल्या हालचालीवर मर्यादा आणायच्या असतील, तर मग मात्र ऑपरेशन शिवाय आपण पर्याय म्हणजे ऑपरेशनच पर्याय वापरू शकतो. परंतु जर आपल्याला सायटिकापासून जर मुक्ती मिळवायची असेल, हे जर आपण ठरवलं, तर त्यासाठी आपण आपल्या कम्युनिटीमध्ये आल्यानंतर जो व्यायाम करतो, व्यायामातून सायटिकाचे सगळे आजार, वेदना, सूज दूर होते. कॅल्शियममुळे आपली हाडे मजबूत होतात. जॉईंट सपोर्टमुळे जिथं जिथं मणक्यामध्ये गॅप पडतो, ते मणक्यातील गॅप सुद्धा भरून येण्याचं काम या जॉईंट सपोर्टमुळे होतं. आणि आपण जो आपला आहार बदलतो, सकस संतुलित आहार, या आहारामध्ये जास्त प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट असल्यामुळे, मॅग्नेशियमचं योग्य प्रमाण असल्यामुळे, कॅल्शियमचं योग्य प्रमाण असल्यामुळे आपण सायटिका आजारापासून दूर होऊ शकतो. सायटिकाचा भविष्यातील जर आपल्याला दूर करायचा असेल, तर प्रत्येकाला आपण समजा जी आपली हरित क्रांती झाली, हरित क्रांतीतून वाढत्या लोकसंख्येसाठी जे वेगवेगळ्या व्हरायटी आल्या, त्या वेगवेगळ्या व्हरायटी जतन करण्यासाठी आपल्याला फवारे द्यावे लागतात, विविध खते द्यावे लागतात. आणि त्यातून येणारे जे विषारी घटक आहेत ते आपल्या शरीरामध्ये अन्न, पाणी, हवा याद्वारे शरीरामध्ये प्रवेश करतात. आणि ते सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या या स्पायनल कॉर्ड, त्याच्या खाली जी जी सायटिका नर्व आहे, त्या सायटिका नर्ववर जर त्याचा परिणाम झाला तर आपल्या हालचालीवर मर्यादा येतात, लोक स्थूलतेकडे जातात, लोक आळशी बनतात. आणि विशेष म्हणजे जर परिस्थितीनुसार आपल्याला जास्त प्रमाणात कष्ट करावे लागले तर मात्र सायटिकाला आजाराला आपण निमंत्रण देतो असं समजू. त्यामुळे आपण आपल्या शरीराचं योग्य ते पोषण करण्यासाठी आपण कम्युनिटी जॉईन करावी. आपण योग्य तो आहार घेऊन, योग्य तो व्यायाम करून सायटिकापासून आयुष्यभर दूर राहू शकतो. आज या ठिकाणी माझे सुपर कोच किरण पवार सर, राहुल पटेकर सर आणि मेंटॉर सचिन बागल सर, या सर्वांनी मला या ठिकाणी एज्युकेशन कॉलवर जी माहिती देण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि हीच अपेक्षा बाळगतो की आपण सर्वजण योग्य व्यायाम आणि योग्य आहाराच्या मदतीने